मित्रांनो MH16 नंबर पाहताय तर मित्रांनो मी आता मेघालयमध्ये मला पहिल्यांदाच MH नंबर प्लेटची गाडी भेटली. हेच कौतुक वाटतं यांचं बारामतीहून इथपर्यंत आलेत. इथं भेटल्यावर तर फार आनंद झालाय आम्हाला. तशी बोलायला लागले तर बोला तुम्ही काय म्हणत आता. माझं म्हणणं आहे की आमच्यापेक्षा पण तुमचं जास्त कौतुक आहे की तुम्ही 2 व्हीलरवर आलात आणि स्वतःच टेंट टाकून ठिकठिकाणी राहणं काही सोपी गोष्ट नाहीये. मित्रांनो तो रोड बघा कसला खराब आहे. लाइट लूम में मिले थे क्या? ओके ओके अभी किधर जा रहे हैं आप? ओके ओके एकदम बांगलादेश बॉर्डरलाच हे पाहू शकता इथं मॅप मध्ये. हे आपण एकदम बॉर्डरलाच थांबलेलो आहे. आता आपण इथं बोटिंग करणार आहे. मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे इंडिया बांगलादेश बॉर्डरला. हे पाहू शकता पलीकडे दिसतात का ते बांगलादेशचे झेंडे लागलेत. मित्रांनो तर एवढ्या सगळ्या माणसांनी मिळून मला फसवलं बांगलादेश बॉर्डरला. तर इंडिया बांगलादेश बॉर्डरला ते पण मेघालयमधनं आलेलो आहे. तर हे पाहू शकता ही जी लाकडी ही दिसते फेन्सिंग बॉर्डर आहे. तिकडे बांगलादेशचे जवान आहे, इथं इंडियन जवान आहे. अशा प्रकारे बोटिंग चालते इथं. मित्रांनो तर आलो एका पेट्रोल पंपावर तर ते पण नाही म्हणतात आज दिवसात लईच प्रॉब्लेम. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आहे आता मेघालयमध्ये आणि मेघालयमधनं आज आपण फायनली निघतोय. म्हणजे आपण चेरापुंजीमधनं आपण मेघालयच्या दुसऱ्या ठिकाणावर निघतोय. एशियाज क्लीन विलेज म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात स्वच्छ गाव आहे ते पाहण्यासाठी आपण निघतोय. आता मेघालयमध्ये जेवढे पॉईंट होते तेवढे सगळे मी कव्हर केलेत. फक्त वॉटरफॉल होते ना ते मी जास्त वॉटरफॉलला गेलो नाही मित्रांनो, कारण पाणीच नाही आहे वॉटरफॉलला. जाऊन ते काय करायचे तिथनं एक अशी 2 बोटागत धार पडत राहतील, ती पाण्यात काही मजा नाही आहे. त्यामुळे वॉटरफॉल होते ना ते मी सगळे कॅन्सल केले. जे जे मला इम्पॉर्टंट वाटत होतं ना ते पाहिले. आणि आता इथंच 2 दिवस झाला आपण टेंट लावला होता. म्हणजे परवा दिवशी पण इथंच लावला होता, काल पण इथंच लावला होता. आता टेंट वगैरे आवडतो आणि निघतो पुढच्या प्रवासाला. हरळ महादेव मित्रांनो, तर आपण आहे चेरापुंजीमध्ये आणि चेरापुंजीला फायनली आज बाय बाय म्हणतोय. तर मित्रांनो काल पण आपण नाही 2 दिवस ह्याच पेट्रोल पंपावर इथंच टेंट लावला होता. काल आपण तिकडे गेलो होतो डबल डेकन रूट ब्रिजला. तर तिकडं चालून नाही पायाच्या पिंढऱ्या पाय जाम झालेत, असं म्हणजे पॅक झालंय पार, इतकं दुखतंय ना बेकार. आणि काल तिकडं चालून पार ही घामाघामानीच निश्चित शर्ट जॅकेट अख्खं ओलं झालं होतं. इतक्या थंडीत इतका घाम येत होता ना, त्यामुळं पार वाट लागली होती. तर आता आपण फायनली इथनं निघतोय. टेंट वगैरे आवळतो आणि इथनं निघतो. आपण आता जाणार आहे एशियाज क्लीन विलेज म्हणजे आशियाचे सगळ्यात स्वच्छ गाव आहे ते मेघालयमध्ये. तिथं जाणार आहे, त्या दिशेने जाणार आहे. तर आज पोचल बहुतेक. तर चला मित्रांनो, हा सोप्पं नाही फिरणं भाऊ. वातावरणाचं लय खराब आहे, ऊनच नाही आहे, ढग आलेत अशा प्रकारे आहे. तर टेंट वगैरे आवळतो आणि निघतो. तर मित्रांनो नवीन कोण पाहत असेल तर तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब आलाय बारामती महाराष्ट्रातनं. फॉलो नक्की करा. चला बाय बाय. मित्रांनो तर फायनली आवडलंय सगळं, गाडीवर सामान पण लोड झालंय आणि आता निघतोय मी इथनं. इथं 2 पॉईंट पाहिजेत मला आणि मग इथनं आपण एशियाज क्लीनेस्ट विलेजला जाणार आहे. इथनं 74 किलोमीटर म्हणजे 3 तासाचा प्रवास आहे. तर चला आज संध्याकाळचा मुक्काम तिथंच असणार आहे. तर चला जाऊया, कसा होता आहे प्रवास तुम्हाला पाहायला भेटेलच. जेव्हा पेट्रोल पंपावर थांबलो होतो त्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकतोय आणि निघतोय पुढच्या प्रवासाला. 300चं पेट्रोल टाकतो. आपल्याला आज 100 किलोमीटर जायचे. 300 मध्ये 3 लिटर येते, आरामात जायचं एवढं. पेट्रोल टाकून झालंय. आता त्याचे भाऊ होते त्यांचे धन्यवाद. चला चलो भाई, थँक्यू सर. भाई चल बाय बाय. त्या भावाने मला ओळखलं होतं परत. चलो निकलता हूँ मैं, मिलेंगे फिर अगले साल. हाँ नहीं डोकी. चलो खावापासून तुम्ही दिसाना ओळखताय काय? मग रोज बघतोय तुमचं. तुम्हाला मेसेज बी केला होता तरी पाहिला नाही तुम्ही. मेसेज पाहिला नाही, मेसेज येतात मला ते बघतच नाही वाटतं. नाही. मित्रांनो MH16 नंबर पाहताय. तर मित्रांनो मी आता मेघालयमध्ये मला पहिल्यांदाच MH नंबर प्लेटची गाडी भेटली. आणि मित्रांनो हे सर नाही, हे आपले नगरचे आहेत तुम्ही. नगरचे. तर सर आपल्याला पहिल्यापासूनच ओळखत होते. सर मी पहिली गाडी आणि थांबलो. सर मला म्हणले की अरे किती दिवस झाला तुला ओळखतोय. तर सर काय म्हणताल तुम्हाला?
पाहिलं घरातून निघाल्यापासून यांना हुडकतोय पण यांचा फोन नंबर बी सापडाना. मेसेज केला तर यांनी मेसेज पाहिला नाही आमचा. म्हणलं यांच्याकडनं माहिती घेता येईल आणि लईच कौतुक वाटतं यांचं बारामतीहून इथपर्यंत आलेत. इथं भेटल्यावर तर फार आनंद झालाय आम्हाला. तर मित्रांनो ह्या सरांना भेटून खरंच खूप भारी वाटलं. मला पहिली गाडी दिसली जी मेघालयमध्ये आल्यावर MH नंबर प्लेटची. तर तुम्ही काय म्हणताल मॅडम? किती दिवस झाले इथं यायला? किती आम्हाला दिवस आता परवा दिवशी 1 महिना लागेल. ओके 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 1 महिना झाला म्हणजे. ओके आम्ही आता पश्चिम बंगाल, आसाम हे सगळं करत करत इथं आलोय आता. ओके. आता इथून त्रिपुरा, हा. नागालँड, अरुणाचल प्रदेश, हां हां नंतर भूतान, सिक्कीम करून ओके ओके ओडिसा करून घरी यायचंय. तर लय मोठी ट्रिप आहे तुमची. मोठी ट्रिप आहे. तुमच्याकडे बघूनच आम्ही निघालो ना. तर मित्रांनो ह्या सरांना भेटून खूप भारी वाटलं. इतक्या लांब आल्यावर आपली माणसं भेटल्यावर खरंच भारी वाटतं. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायचं. सर तुम्हाला यायचंय तर अजून हे आमचे पायलट आहेत. हे सर पण दरेवाडीचे त्यांच्या पायलट आहेत म्हणावं. हे सर पण त्यांच्या बरोबरच आहे. ह्या सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, फक्त फॉलो करायचे. ही बघा, आणि गाडी पण एवढी काही नवीन नाही आहे. गाडी बघा ही टाटा इंडिका आहे आणि इंडिका गाडी घेऊन आले. मित्रांनो फिरायला फक्त जिद्द पाहिजे आणि फिरायची आवड पाहिजे तर कुठल्या पण गाडी येत आहे का हो सर? बरोबर आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय नाही करायचं, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायचं. बरंच आहे ना. मित्रांनो तर मॅडम आताशी बोलायला लागले, तर बोला तुम्ही काय म्हणत आता? माझं म्हणणं आहे की आमच्यापेक्षा पण तुमचं जास्त कौतुक आहे की तुम्ही 2 व्हीलरवर आलात आणि स्वतःच टेंट टाकून ठिकठिकाणी राहणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आम्हाला कारमध्ये असून आता जाणवतं की किती अडचणी आहे. तुम्हाला तर किती अडचणी येत असतील असं म्हणायचं होतं मला. भारी वाटलं आम्हाला बी. आमच्या नगरच्या जवळचेच बारामतीहून आलेले. खूप छान वाटलं इथं भेट झाली त्याचं. तर मित्रांनो ह्या सरांना भेटून खरंच भारी वाटलं. ह्यांची गाडी बिडी पाहिली ना तर एकदम भारीमध्ये त्यांनी हे फॉग लाईट बिग लाईट लावलेत आणि 2009 सालची गाडी सांगा. 2009 सालची गाडी पाहू शकताय आणि इतक्या लांब घेऊन आलेत ते पाहू शकताय. माणसं नवीन गाडी असली तरी पात्यात म्हणतात की 1200 CC वाली नकोय, 1500 2000 CC वाली गाडी पाहिजे. पण तुम्ही आलाय भारी, माझी गाडी बघा. तर चला तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. ओके ओके नंबर आहे माझा. ओके ओके काही फोटो बी पाठव. ओके ओके. तर चला मित्रांनो ह्यांना बाय बाय म्हणतो आणि आपल्याला जायचं आता इथं ह्या क्यूमध्ये आराव क्यू इथं आलं म्हणून यांची भेट झाली. माहितीसाठी कसं करता तुम्ही? काय जायचंय काय करायचं? गुगल मोबाईल गेलंय का? नाही मोबाईलवर. हां माझं फिक्स असतंय जे मेन. आता मी इथनं गाडी तिथं पार्किंगला लावली आणि चाललोय आपण आता आराव क्यू. तर बघूया कालच्या ह्याच्यामुळं पायी जाम झालेत माझं. चला जाऊया. अशा प्रकारचं आहे डोंगराच्या मधोमध. मित्रांनो तर अशा प्रकारे तिथं तिकीट काउंटर आहे. अरे तिकीटमध्येच कंगाल व्हायचं माणूस. 50 रुपये एक पर्यटन स्थळ पाहिजे म्हणलं की 50 रुपये तिकीट. ह्याचं माणसाचं 50 रुपये, गाडीचं काय ठिकाणी 20 आहे, काय ठिकाणी 50 आहे. अशा प्रकारे आहे. तर काय किंवा आहे पाहू द्या. नक्की आलो इतक्या लांब त्यामुळं मेन तर मला डावकीला जायचं आहे. डावकीपर्यंत गेलं पाहिजे आपण. ओके. तर तिकडं जाण्याचा असा रोड आहे आणि असा पूल बनवलेले आहेत. ओके चलो मित्रांनो तर असंच चालत जायचं. काय केव दिसतात का नाही नुसते चालवायला लावतात. आधीच माझे पाय चालण्यासाठी नको म्हणतात. जंगलात आहे पूर्ण. बघूया कसं आहे. ओके चलो तिथे गेल्यावर दाखवतो आता. असा पाथ आहे तिथे जायचा. मित्रांनो तर फायनली आराव क्यू पशी पोहोचलेलो आहे. हे पाहू शकता असं इकडून किती खोल दरी आणि इथनं असा एंट्री पॉईंट आहे क्यूमध्ये जाण्याचा. तर जाऊया आपण क्यूमध्ये. कसं आहे काय पाहूया. ही काही एवढी डिफिकल्ट नाही दिसत. मोसाई जास्त डिफिकल्ट दिसत होती. किती खोल आहे काय माहिती. बल्ब बिल लावलेत का नाही, कोण आहे का नाही आत. एकटाच आहे मी. ओके दिस इज मोसाई क्यू. मोसाई नाही आराव क्यू. दिसतंय का तुम्हाला?
अशा पद्धतीची गुफा आहे. ओके मित्रांनो, पुढं आलो हाईट पण कमी व्हायला लागली आहे. दगडाची वाकून जायला लागते, नाहीतर डोक्याला लागायचे चान्सेस आहेत. हाय का नाही कोण पुढं? का मी एकटाच चाललोय? हाईत लोक. मित्रांनो, तर इथं शेवट आलाय आणि आता इथनं माघारी जायचंय. अशा प्रकारचं खतरनाक अशी गुफा आहे. चला तर गेला व्हिडिओ काढू आपण एखादा. मित्रांनो, या राऊकेव हे ठिकाण आहे ना, हे चेरापुंजीमध्येच आहे आणि तिथं जायचं असेल तर तुम्हाला अर्धा तास चालायची क्षमता असली पाहिजे शिड्या चढून जायला. अशा प्रकारचं आहे आणि ही एक नैसर्गिक गुफा आहे. तिथं जाण्याचा रोड पण मस्त आहे आणि आजूबाजूचे वातावरण दऱ्याखोऱ्या पण मस्त आहेत आणि आत गेल्यानंतर पण मस्त अशी गुफा आहे. पण मोसम आहे की उगाच चॅलेंजिंग नाही आहे की एकदम छोट्या बोगद्यातनं निघायचं, ह्या साईडनी त्या साईडला निघायचं असं काही नाही आहे. त्याला पुढं जाऊन डेड एंड आहे आणि त्या एंडमधनं माघारी यायचं. अशा प्रकारची गुफा आहे. तिथं खूप सारे फॉसिल्स म्हणजे जुने जीवजंतूचे पण अवशेष दिसतात. अशा प्रकारची गुफा आहे. मित्रांनो, तो फायनली निघतोय आता. बराच वेळ बसलो, कॅमेऱ्याची मेमरी फ्री केली आणि आता निघतोय आपली. इथं राऊकेव पाहून लय कंटाळा आला पण मला. चला, पाय दुखतात. काल जे आपण आलो ना डबल डेकन बीचला जाऊन, त्यामुळे पाय लय दुखतात. अशा प्रकारचा इथला व्ह्यू आहे. मित्रांनो, तर आपण आता चेरापुंजीकडून डाऊकीच्या दिशेने चाललोय. तर आपल्याला नाही वेळ येत ना, जवळपास कारण उद्या डाऊकी बंद आहे. तर आज जाऊन आपण बोटिंग वगैरे करू असं माझं प्लॅन आहे. तर बघूया पोचतोय का नाही डाऊकीला. चलो, 3 वाजता पोचतोय असं गुगल मॅप दाखवतोय. तर 3 वाजता 3:30 वाजेपर्यंत पोचलो तर आपल्याकडं 1.5 तास उजेड आहे. 1.5 तासात आपण बोटिंग वगैरे करू शकतोय असं माझं प्लॅन आहे. उद्या क्रिसमस आहे 25 तारखे. चलो, मित्रांनो, तर फायनली परत या ठिकाणी आलेलो आहे या व्हॅलीमध्ये. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता हे बोर्ड पाहिला तुम्ही. व्ह्यू बघा कसला जबराट आहे. महात्वा दिसतंय का? मीच आहे. आता त्या दिवशी जाताना याचा आपण थांबलो होतो, आता काय थांबणार नाही. बघा, एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. तर चलो चलते हे आगे. आता जे पहिल्यांदा पास आहे त्यांना लईच भारी वाटतंय. आणि हा तो पूल, या पुलावरून आपण त्या दिवशी आलो होतो. मित्रांनो, तर आता मी आता मेघालयमध्ये. तर लॉर्ड आल्टोची लाईन बघा, सगळे आल्टो दिसतात मित्रांनो. 80% गाड्या आल्टोच आहे तिथं. थंडी लय भयंकर वाजती भाऊ. चलो भाऊ. मित्रांनो, तर खराब रोड लागलाय. रोडचं काम चालू आहे बेसिकली. सगळी धूळ उडती. चांगला रोड येऊ दे. मेन तर ऊन येऊ दे भाऊ. धूप चाहिए मेरे को, धूप. मित्रांनो, तो रोड बघा कसला खराब आहे. काय धूळ आहे.
रोड हा मित्रांनो. तो रोड बघा कसला खराब आहे, बेकार. बहुतेक होय ना, डोंगरातनं पाणी येतं. हे चांगला लागू दे भाऊ, एकदा चांगला लागला ना मग काय अडचण नाही. हा इथनं पुढं चांगला आहे बहुतेक, कारण जी पॅच ही दिसत होता ना आपल्याला गुगल मॅपमध्ये पिवळं दिसत होतं, ते हिरवं दिसायला लागलं आता. तर ती 50 किलोमीटरसाठी 1.5 तास. चलो नाही लागा, खराबच आहे. लाइट लूम में मिले थे क्या? ओके ओके. अभी किधर जा रहे हैं आप? ओके ओके चलो. ओके ओके दीदी, नागपूर नागपूर नागपूर. ओके ओके. मी आता काय डवकी डवकी. तुम्ही जाऊन आला? ओके ओके चला. ओके ओके चला मित्रांनो, ती दीदी परत भेटली होती आपल्याला नागपूरची. डवकी डवकी डवकी. ओके मित्रांनो, कुठलं ते गाव लागलंय आपल्याला, त्यामुळं आपण निघालोय डवकी डवकी. अरे भाऊ चलो. या गावाचं नाव काय? वाव. हाँ बोटिंग. क्या डाउकी लिवर जाना ना? हाँ डाउकी जाना ना? नहीं. मित्रांनो, तर डावकीमध्ये आलोय तर सगळे सुपारीची झाडं दिसायला लागलेत. डावकीच्या अलीकडचं गाव आहे हे, पाव माऊरी रांग म्हणून काय ते गाव आहे. त्या गावात पोचलोय. चला हे भाऊ डावकीला झाले की आसामचं ते आपल्या इथली नागपूरची पोरगी होती ना, ती आली तिथं दीदी. सच तो बोलने से तो वो है सर, क्योंकि हम लोग सोसाइटी में सबसे कम कितना होगा? सबसे कम लास्ट वो है 600 है, क्योंकि मेरा अपना बोट है. Okay. इसलिए नहीं 400 लेगा क्या? आ गया. मित्रांनो, तर आलोय आता
डावकीला. तर इथं बोटिंग करायची. बघूया किती किंमत होती बोटिंगची. भाई कितने आदमी बैठते एक बोट में? अरे बोट में कितने बैठते एक बोट में कितने लोग बैठते? कहाँ से सर आप? हरियाणा से. बोटिंग के कितने पैसे लेते? आपने नहीं कभी किया? ये लाइन जीरो लाइन किधर है सर फिर? हाँ इधर नीचे है पिलर, इधर से जीरो. मतलब ये कंपाउंड नहीं है क्या ऐसा? फेंसिंग नहीं है. फेंसिंग नहीं है क्या? Bangladesh thuộc cái ये देखो cái सार को ये क्या मैं पाइप मुझे हा यार. मित्रांनो तर फायनली बांगलादेश बॉर्डरला पोचलोय आता. हे डावकी म्हणून गाव आहे. तर तिथं एकदम बांगलादेश बॉर्डरलाच आहे. हे पाहू शकता इथं मॅपमध्ये. हे आपण एकदम बॉर्डरलाच थांबलेलो आहे. आता आपण इथं बोटिंग करणार आहे जाऊन खाली. चलो हे भाऊ आहे आपला. हे बोटिंगला घेऊन जाणार आहे आपल्याला. भाई ज्यादा पैसा ले रहा है तू पर. ये पैसा पिसा है हाँ सर आता हूँ मैं. ओके. तर चला मित्रांनो इथं गाडी लावली पार्किंगला आणि इथनं आपण खाली चाललोय. इथनं आला तुम्ही ह्याच्याकडून तर इथनं खाली जायचे आपल्याला बोटिंगसाठी. तर इथं ही काउंटर आहे. इथनं तुम्ही नव्हे बोटीची तिकीट वगैरे घेऊ शकता. आणि इथं बोट का रेट बताओ. वीडियो में रेट बताओ बोट का. क्या रेट है? अरे हे काय आहे भाऊ. चला तुम्हाला नंतर सांगाल मी. अगोदर मी फिरून येतो. व्हॉइस ओव्हर करू नंतर आपण. मित्रांनो तर मी जिथनं शिड्या उतरून चाललोय हे गव्हर्नमेंट बोटिंग नाही आहे मित्रांनो. तर माझ्या भाऊ स्कॅम झाला इथं. मला गव्हर्नमेंट बोटिंग आहे म्हणून फसवून आणलं इथं. तर चला तुम्हाला नंतर सांगतो पुढे गेल्यावर. हा 45 मिनिट्स नो मित्रांनो तर आता आलोय बोटिंग करायला. ह्याच्यात 400 रुपयात बोटिंग. कुठे किती लांब नेत आहे ते. ब्रिज पर्यंत नेतोय म्हणतोय. आता बघूया ब्रिज पर्यंत कुठपर्यंत घेऊन जातोय त्या. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे. मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे इंडिया बांगलादेश बॉर्डरला. ते पण हे पाहू शकता पलीकडे दिसतात का ते बांगलादेशचे झेंडे लागलेत अशा पद्धतीने. आणि आपण आहे आता डावकी रिव्हर मध्ये. आणि ही नदी अरे इथं बॉर्डर नाही काय नाही. बांगलादेशचे आरामात इकडे येऊ शकतात की काय. आप कैसे पहचानते बांग्लादेश के कौन से और इंडिया के कौन से लोग हैं? आप कहाँ के? इंडिया का है का किधर का है? मित्रांनो हे समोर पाहताय का हे बांगलादेश आहे. आणि आता मी नाही इंडिया बांगलादेश बॉर्डरला आहे. ते पण मेघालयमध्ये. तर मित्रांनो ही बॉर्डरला नाही वे. आता मी डावकी नदीवर आहे. तर नदीच्या पलीकडच्या बाजूला बांगलादेश आहे आणि अलीकडच्या बाजूला इंडिया आहे. अशा प्रकारे एकदम बॉर्डरला आहे. तुम्हाला मी मॅपमध्ये ह्याच्यावर स्क्रीनशॉट पण दाखवल की एकदम किती जवळ आलेलो आहे बॉर्डरच्या. हे बांगलादेशचे फ्लॅग दिसतात मित्रांनो. आणि भारताच्या लोकांना तिकडे जाणं अलाउड नाही आहे. त्यांच्या लोकांना पण इकडे येणं अलाउड नाही आहे. ह्या नदीत चांगली बांगलादेशची डुबक्या मारतात. तिकडे बघा आंघोळ करतात. आपल्या इथली पण इंडियाची आंघोळ करत असतात लोक. अशा प्रकारे इंडिया बांगलादेश बॉर्डर आहे. त्यांच्या पण बोटी चालतात. त्या बोटी येतात आणि परत माघारी जातात. हा का कुठले तुम्ही? हरियाणाचे. तर अशा प्रकारे ही बॉर्डर आहे मित्रांनो. आणि तुमचा भाऊ बांगलादेश बॉर्डरला पण आलाय. पाहू शकता हे बांगलादेशचे झेंडे दिसतात बोटीवर. हा ओके
मित्रांनो, तर डावकी रिव्हरमध्ये नव्हे एक चक्कर मारून आलो. तसं इथं 1200 रुपये तिकीट आहे. एका बोटमध्ये तुम्ही 3 जण बसू शकता, 4 जण बसू शकता, अशा प्रकारचं आहे. आणि एकटा असला तरी 1200 रुपये. आणि शेअरिंगमध्ये ही जात नाही, एक फॅमिलीची असली तर जातात, अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर फायनली आलोय. तुम्ही व्ह्यू ही पाहिलंच असेल शॉर्ट त्याचे कसं होतं काय होतं. तर फायनली आपण आलोय आता. आणि हे समोर दिसतंय ते छत्र्या बित्र्या लागलेल्या, हे सगळं बांगलादेश आहे. आणि आपण आता सध्या बांगलादेश इंडिया बांगलादेश बॉर्डरला आहे, पाहू शकता इथं. आणि ही बरोबर इथं काय फेन्सिंग नाही, काय नाही. नदीच्या पलीकडच्या बाजूला बांगलादेश आहे ना अलीकडं इंडिया आहे, अशा प्रकारे आहे. मित्रांनो, मी म्हणलं ना तुम्हाला माझ्या बस स्कॅम झाला. हे समोर जे बोटिंग दिसते इथं, तर हे ते सगळं इंडियाचं बोटिंग आहे, ते गव्हर्नमेंट बोटिंग आहे. त्याच्या शेजारीची दिसते एवढी सगळी छत्र्या, ते सगळं बांगलादेश आहे. म्हणजे तिथे एकदम बॉर्डरनी बोटिंग होतं. आणि तिथं फक्त नव्हे 800 रुपयात 3 जणांची बोटिंग होतं. आणि ह्याने फसवून नव्हे आणलंय, म्हणजे हे रोडनीच अडवतात आणि 1200 रुपयात 3 जणांची बोटिंग करतात, अशा प्रकारचे हे लोक स्कॅम करतात इथली. आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट, आता मी जर गव्हर्नमेंट बोटमध्ये गेलो असतो तर मला इथं मी माझ्याकडून 400 रुपये घेतले त्यांनी, ती पण लय रडत खडतं. आणि मला एवढा वेळ फिरवला पण नाही त्यांनी. आणि जर मी गव्हर्नमेंटच्या बोटिंगमध्ये गेलो असतो तर मला नव्हे 280 रुपयात, 270 रुपयात नाही मी राऊंड मारून आलो असतो अख्खा, जेवढा फुल टाईम आहे शेअरिंगमध्ये कुणाबरोबर ते. अशा प्रकारचं स्कॅम होतोय मित्रांनो. तुम्ही जर आला तर पहिलं गव्हर्नमेंट बोटिंगलाच जावा. जर तुम्ही टॅक्सीमध्ये आला तर टॅक्सीवाले घेऊन जातील. जर तुम्ही सोलो आला तर तुम्हाला नाही हे असे रोडमधले भामटे थांबवतात आणि गव्हर्नमेंटच बोट आहे म्हणून फसवू शकतात, अशा प्रकारचं आहे. माझ्याकडून तर जास्त पैसे नाही घेतले, म्हणजे मी 140 रुपये जास्त गेले माझे इथं, अशा प्रकारे आहे. तर जाऊया आपण पलीकडच्या साईडला जाऊन तिथं बॉर्डर पण दाखवतो. माझी चूक झाली, मी कुठं गेलो तर कुणाला ही होत नाही, पण तिथं ही जी होतं ना ट्रॅफिक लागलं होतं. आणि ट्रॅफिकमध्ये त्यांनी लयच इमोशनल केलं, त्यामुळे मी गंडलो असं झालं मला वाटतंय. तर चला जाऊया आपण आता पलीकडच्या साईडला. मित्रांनो, तर पाहू शकता इथे सगळ्या बोटी दिसतात ना, ते बांगलादेश आहे. आणि बांगलादेशची बोटिंग ह्या साईडला होती, म्हणजे लोक इकडं जातात बोटिंग करायला, आणि इंडियाची ह्या साईडला होती. अशा प्रकारे ही डावकी नदी आहे. डावकी नदीमध्ये आपण इंडिया बांगलादेश बॉर्डरसाठी आलेलो आहे. एक नंबर ठिकाण आहे, तसं मस्त आहे. बोटिंग करण्याचा एक्सपिरियन्स पण वेगळा आनंद देतो इथं. तर चला, आपण बोटिंग वगैरे झालेली आहे आपली, आता आपण पोचलेलो आहे. मित्रांनो, हे बांबूचं कंपाऊंड दिसतंय, त्या पलीकडची जेवढी माणसं आहेत ती सगळी बांगलादेशी आहेत आणि अलीकडची सगळी इंडियन आहेत. अशा प्रकारे इतक्या जवळ पोहोचलोय मी बांगलादेश इंडिया बॉर्डरच्या. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे बॉर्डर लगतचं गाव आहे आणि सगळे आल्टो दिसतात. राजस्थानी हॉटेल चौकाचे मला तुम्हाला तर विचारल्याशिवाय नाही का.
हाय राजस्थानी हॉटेल तर हे फिक्स. मित्रांनो, तर आपण नाही एक प्युअर व्हेज हॉटेल हुडकायसाठी आलो होतो. दाखवत होतं कारण सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे, तुम्ही पाहिलं असेल. तर हे आर्मी ऑफिसर होते, त्यांना विचारलं तर ते म्हणे हाय तिकडं जावा. त्यांच्याशी माझी चांगली गप्पा झाल्या तर ते म्हणे पुढं जाऊन हा एक प्युअर व्हेज हॉटेल. ते पुढं गेला तर आमचं कॅम्प आहे. तर निघालो आता प्युअर व्हेज हॉटेलकडं. पाहूया कसं होतं आहे. मला तर मुक्काम डावकीमध्ये करायचं आहे, पण डावकीमध्ये एक पण पेट्रोल पंप नाही आहे. त्यामुळं आता कसं करायचं काय करायचं, माझं सगळं नियोजन फिसकाटलं माहिती आहे का. आज मला जायचं होतं ते वर्ल्ड क्लिनेस्ट विलेज, पण जे ते नगरचे भेटले होते ते म्हणे की उद्या क्रिसमस आहे त्यामुळं डावकी बंद आहे. त्यामुळे मी गडबड करून डावकीला आलो आहे. आता डावकीत पण मग त्या माणसाने पैसे जास्त घेतल्यामुळं मला वाईट वाटायला लागलं मनातनं. असं काय ते फसल्यागत वाटायला लागलं आपलं. मित्रांनो, तर जेवायला पण काही झालं नाही आहे. तिथं मध्येच डंपर आडवा लागला होता म्हणून त्या हॉटेलकडे गाडी जाऊ शकत नव्हती. तर मित्रांनो, आता निघालो आहे पेट्रोल पंपाच्या दिशेने. तर आपल्याला वर्ल्ड क्लिनेस्ट विलेजला उद्या जायचं आहे. तर त्या दिशेने जाताना एक पेट्रोल पंप आहे, तर त्या पेट्रोल पंपावर थांबायला जायचं आहे. त्या पेट्रोल पंपावर थांबलं तर उद्या आपलं तो होऊन जाईल पॉईंट, जे वर्ल्ड्स नाही एशियाज क्लिनेस्ट विलेज, म्हणजे आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव. मित्रांनो, तर आलो एका पेट्रोल पंपावर, पण ते पण नाही म्हणतात. आज दिवसात लईच प्रॉब्लेम भाऊ माझ्याकडून. उलटं पुलटं झालं सगळं. काय करायचं काय कळत नाही मला. कसं करावं काय करावं. मित्रांनो, तर आज जीवनामध्ये लईच प्रॉब्लेम हो. मित्रांनो, तर इथं पेट्रोल पंप आलो होतो तर हे म्हणतात इथं काही सेफ्टी नाही आहे काय, आणि एक भयंकर असं सापाचा फोटो पण दाखवला. त्यामुळे हे पेट्रोल पंपावर काय आपण थांबत नाही. आता तर थांबत नाही म्हणजे थांबायला तेच नाही म्हणतात ना. तर आपण निघूया पुढच्या दिशेने. ओके चलो. लय अवघड झालं आज. मित्रांनो, तर आता अंधारातच निघालोय पुढच्या पेट्रोल पंपाकडं. अर्ध्या तासाचा प्रवास आहे. तर ते पेट्रोल पंपवाल्याची थोडी पण इच्छा नव्हती की मला थांबून घ्यायची. त्याची असं पण त्याला म्हणलं इथं लाव तिथं लाव तिथं लाव. मी म्हणलं अरे काय झालं तर मी माझी जबाबदारी माझी, मी टेंट लावाय, पण त्याची इच्छाच नव्हती. चला, उलटं फुलटं दिवसच खराब निसता. आपलं तिकडून तिकडं निघालं असतं या एशिया क्वीन विलेजच्या नादात. आपलं तिथं जेवलं बी असतं चांगलं पोटभर, आणि तिकडून उद्या निघायला बी झालं असतं. उद्या गुवाहाटीला बी पोहोचलो असतो आजच्या गावात. परत उद्या सकाळ 20 किलोमीटर जायचं, 20-40 किलोमीटर. मित्रांनो, तर इथं टेंट लावलाय मी असा, आणि इथं गाडी लावली. तर हे भाऊ आपले भेटलेत. किधर से भाई आप? हम गुजरात से हैं. गुजरात से. तर मित्रांनो, मी टेंट लावताना दिसलं त्यांना, त्यामुळे ते आले भेटायला. कुठून आलाय काय आलाय विचारायसाठी. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. और क्या बोलोगे आप? बस घूमो मजे करो ओके ओके और सफर बढ़िया रहे. ओके ओके बेस्ट ऑफ लक. ओके जिसका किस्मत अच्छा है वो घूम सकता है. ओके, बाकी ओके. तो भाई स्ट्रगल बहुत कर रहे हैं, थोड़ा सपोर्ट करना. ओके चलो थँक्यू. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावर पोचलोय पुढच्या. तिथं टेंट लावायला जागा भेटली. मोठा असा पंप आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आज लई प्रॉब्लेम झाले दिवसात. चला बाय बाय.